भले ही आज नया साल है, लेकिन किसानों के लिए साल नहीं बदला। समाज में कुछ लोगों की जाति और धर्म से जुड़ी भावनाएं हैं, लेकिन खेतिहर मजदूर और किसानों के लिए सच्ची भावनाएं होना जरूरी है। पूर्व राज्य मंत्री एमएलए बच्चू भाऊ कडू ने ऐसे साफ शब्दों में मौजूदा सामाजिक और राजनीतिक हालात पर कमेंट करते हुए कहा, वह पिछले 10 सालों से चल रहे अन्न त्याग आंदोलन के मौके पर अंबाजोगाई में किसान पुत्र आंदोलन और शेतकरी संगठन की तरफ से आयोजित अवार्ड बांटने और लेक्चर प्रोग्राम में बोल रहे थे। बीड जिले के मौजूदा हालात पर चिंता जताते हुए बच्चू कडू ने कहा, देश में बहुत ज्यादा धर्म का नमो निशान मिट रहा और दंगे होने का डर है। मुझे बहुत दुख है कि बीड जिले को जाति के नाम पर जलाया गया। जहां जाति की आग भड़की है, वहां आप किसानों के लिए अनशन कर रहे हैं। अब हम यहाँ तक आ गए हैं, चाहे किसानों के लिए लड़ें या नहीं। देश भर में आत्महत्या करने वालों के प्रति संवेदना जताने के लिए रखे गए इस समारोह में एमएलए बच्चू कडू को शेतकरी सहवेदना पुरस्कार से सम्मानित किया। इसी प्रोग्राम में आत्महत्या करने वालों के परिवारों की महिलाओं को साड़ी और चौली देकर सम्मानित किया। प्रोग्राम की चेयरपर्सन और एबीपी माझा की एग्जीक्यूटिव एडिटर सरिता कौशिक ने किसान आत्महत्या और मीमांसा टॉपिक पर एक शानदार लेक्चर दिया। इस मौके पर डिस्कशन बोर्ड पर कालिदास आपेट, किसान संगठन के नेता सुदर्शन रापटवार, सीनियर पत्रकार खास मेहमान थे। इस प्रोग्राम में अंबाजोगाई शहर और आसपास के इलाकों से बड़ी संख्या में लोग शामिल हुए। नव्हत्या असं नाही। एकेकाळी तेव्हा ज्या काही भूविकास बँका होत्या, सहकारी बँका होत्या, चक्रवाढ व्याज होतं, त्यामुळे कुठे ना कुठे आत्महत्येची पाळी ही शेतकऱ्यावर येतच होती। त्या बँका त्याही वेळेला तगादा लावायचे। लोक त्यावेळेला असं सांगतात की बँकवाले आले म्हणून शेतकरी घर सोडून लपून जायचे, गावात दवंडी दिल्या जायची नावाने, अत्यंत अपमानकारक असं शेतकऱ्याला वाटायचं। हा इतिहास आहे या आत्महत्यांचा, म्हणून तो मी आज इथे सांगते। आणि शेतकऱ्याच्या घरात काय असायचं? रेडिओ, भांडी-कुंडी, असंच काहीतरी सामान, ज्याला काही थोडाफार बाहेरचा कुठला आधार असेल तो या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा, कारण व्याज दर जो आहे तो चक्रवाढ होता। पण सगळ्यांनाच ते शक्य व्हायचं नाही आणि असा अपमान आपल्या झाल्यावर तो जो शेतकरी हर्ट व्हायचा, तो हर्ट झालेला शेतकरी आत्महत्या करायचा। ती आत्महत्या त्या अपमानातून व्हायची, म्हणजे कर्ज होतंच, पण हा जो अपमान शेतकऱ्यांचा व्हायचा त्यातून ह्या आत्महत्या व्हायच्या। ही आमच्यासाठी लाखापेक्षा जास्त महत्त्वाची असं मी स्वतःला समजतो। आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे, पण शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचे, दिव्यांगाचं काही वर्ष बदलत नाही। कित्येक वर्षापासून त्याचं वर्ष तसंच आहे। सगळेच पक्षातले त्यांना सरकार पाहिलं, पण कुठेही त्याच्यामध्ये बदल झालेला फारसा दिसत नाही आहे। मी संतोष मुंडे परळीला जाऊन आलो, तिथे डॉक्टरकडे आमचे काळोखे पण होते। त्याने बच्चू भाऊ, जेवढे लोक असतील तेवढ्या याच्यात लवकर आटून आपण समोर जाऊ, पण इथला कार्यक्रम आम्ही लक्षात घ्या काय याचा संवेदना ज्या आहे, आता संवेदना कोणाबाबत आहे त्या महत्वाच्या। बऱ्याच लोकांना पार्टीच्या संवेदना असतं, पक्षाच्या संवेदना असतं, बऱ्याच लोकांना जातीच्या संवेदना आहेत, काही लोकांना धार्मिक संवेदना आहे। पण मला इथं अनेक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की आम्ही सर्वांना शेतकरी, शेतमजुरांच्या संवेदना आहे, ते फार महत्त्वाचं। जगाच्या व्यासपीठावर महासत्तेकडे जात असताना एवढा मोठा सगळं युद्धाचा रोज आपण पाहतो। दुसरीकडे देशामध्ये प्रचंड धार्मिकता, म्हणजे कधी एखादं धार्मिक युद्ध होईल, एखादी दंगल गावात होईल ते सांगता येत नाही। अशी सगळी अवस्था असताना बीड मात्र जातीच्या नावानं पेटतं। बीड असं ऐकायला आलं का इथले नवीन नवीन प्रकार, इथला जातीचा संघर्ष, म्हणजे महासत्तेचा अलग, देश धार्मिक संघर्षावर उभा असताना बीड मात्र जातीय संघर्षामध्ये उभा राहतं, तेव्हा फार वाईट वाटत आहे। आणि त्या बीडमध्ये तुम्ही हा शेतकऱ्याचा प्रोत्साह, म्हणजे मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे। जिथं जातीची आग लागली आहे, पेटत आहे, तुम्ही शेतकरी म्हणून इथे उपोषणाला बसला,
शेतकऱ्याच्या संवेदना जागृत व्हाव्या म्हणून आम्ही इथे उपोषणाला बसलो. एखाद्या आम्ही पाहतोय एखाद्या आगीला लागलेल्या आगीला एखादा ते म्हणतो ना खारुताई तुळशीमध्ये काहीतरी पाणी घेऊन भिजवत होती, तसा एकत्रित केलेला तुमचा प्रयत्न हा लाख मोलाचा मला वाटतं. खर तर या सगळ्या ह्याच्यामध्ये हे आंदोलन चालू ठेवावं, शेतकऱ्यासाठी लढावं का नाही लढावं या भ्रमात खरं तर आम्ही आलो. मनातल्या मनात रात्रभर विचार करत असतो का आपण ही लढाई चालू ठेवायची का बंद करायची, त्याची गरज आहे का नाही आहे लोकांना, मुळात ही लढाईची गरजच आहे का, हे गरज नसताना आपण लढतो का. कर्जमाफीनंतर मला एवढे फोन आले म्हणते रेग्युलर कर्ज भरणारे आहे ना त्याचं पण 2 लाख करा, बच्चू आंदोलन करा. मग मी त्याला विचारत होतो का तू आंदोलनात आला होता का. नाही मी आंदोलनात नाही आलो, आतापर्यंत आता जर केलं तरी